हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ना, जर तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचलेच आहात तर मी पहिले तुम्हाला माझ्या बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर इथे मस्त छान अशी ऑर्गॅनिक शेती आणि ना आमचा आजूबाजूचं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे छान असाल. तर आज संडे आहे आणि संडे म्हटलं ना की आपण थोडंसं निवांत पण उठतो आणि काहीतरी हलकं फुलकं सकाळी नाश्त्याला वगैरे करायचं असं ठरवलेलं असतं. कारण काय आहे ना की आठवड्याभरामध्ये असा नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचं, त्यानंतर डिनर हे काही पॉसिबल होत नाही. म्हणून आपण असा दिवस निवडतो ना की ज्या दिवशी घरी सगळेजण अवेलेबल असतील आणि तो दिवस म्हणजे असतो सॅटर्डे किंवा संडे. आता मोस्टली शाळांना सॅटर्डे सुट्टी नसते पण संडे कन्फर्म सुट्टी असते. म्हणून आहे ना संडेला आपण काहीतरी बनवत आणि असतो. विनय यांच्या डिमांडवरून आणि खूप दिवसापासून मला म्हणत होते की मम्मी बनव बनव म्हणून, शेवटी मी मनावर घेतलं आणि हा पदार्थ आज आहे ना आमच्या घरी बनणार आहे. तर तुमच्यासाठी हा तर कॉमनच असणार आहे पण आमच्यासाठी स्पेशल आहे, कारण मी कधी कधी बनवत असते. आणि इथे ना रात्रीचे 12:30 वाजलेत आणि तरी सुद्धा मी काम करते ह्या रेसिपीसाठी. व्हिडिओ पूर्ण व्हायच्या आधीच ओळखा भाऊ कोणता आज आहे ना मी बघा काय बनवणार आहे. तुम्हाला पण असंच बॅटर जर फर्मेंट करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला आहे ना पूर्ण प्रमाण सांगेल की किती किती तांदूळ घ्यायचं, किती उडदाची डाळ वगैरे घ्यायची, काय काय टाकायचं त्याच्यामध्ये की जेणेकरून एवढं छान फर्मेंट होईल. आणि ऍक्च्युली ना आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना बॅटर फर्मेंट करणं म्हणजे ना खूप असं चुटकीचं काम आहे. पटकन बॅटर फर्मेंट होऊन जातं. मला ऑलरेडी आमच्या घरातले सगळे मेंबर झोपलेले आहेत पण त्यांना सरप्राईज करायचं म्हणून मी इथं सकाळी लवकर उठली आणि म्हटलं चला पहिले ब्रेकफास्टची तयारी करूया. काल रात्री जेव्हा मी हे पीठ दळून ठेवलं ना तर हे अर्धाच पातेलं होतं, पण आज सकाळी उठून बघितलं ना मी स्वतःच सरप्राईज झालेली होती, कारण पातेलं ऑक्युपाय केलं होतं. म्हणजे इतकं छान फर्मेंट झालेलं आहे हे पीठ. खूप सस्पेन्स ठेवला ना मी, म्हणजे तुम्हाला सांगितलंच नाही की हे बॅटर कसलंय. हे बॅटर मेदूवड्याचं पण असू शकत होतं किंवा मग दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या आयटमचं असू शकत होतं. पण आहे ना माहिती आहे का, इथं साधी सिंपल अशी इडली इथे आपली बनणार आहे. आमच्या घरात कसं आहे ना की इडली बनली की नंतर मग भाजी चपाती वगैरे असं काहीही लागत नाही. आम्ही त्याच्यावरच दिवसभर राहतो आणि थोडंसं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये बनवावं लागतं एवढंच. कारण की विनय आणि रिदिशाला तर इतकं आवडतं ना की त्यांना सांबार चटणी असं काही नसलं ना तरी फक्त इडली घेऊन ते दिवसभर. अचानकच लक्षात आलं की अरे यार मीठ टाकायचं तर राहूनच गेलं. मग इथे मिठाचा डब्बा घेतला आणि 3 चम्मच मस्त छान असं मीठ टाकलं. आता इथे तुम्ही म्हणालो गो बाई एवढं सारं मीठ. ऍक्च्युली ना बॅटर पण जास्त आहे आणि रिदिशा आणि विनयला इडली ही अशीच खायला आवडते, त्यामुळे मीठ थोडंसं मी जास्तच घालत असते. तुमच्या घरी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काय खायला आवडतं तुमच्या मुलांना वगैरे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बरं का, म्हणजे मी स्वतः सुद्धा तसं ट्राय करेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ना कोणाला काही ओळखायलाच येत नाहीये. अहो मी ऋतूबद्दल बोलते, म्हणजे उन्हाळा जरी चालू असला ना तरी सुद्धा बघा सकाळी असं नॉर्मल वातावरण असतं, मग दुपारी खूप जास्त कडक ऊन असतं. इतकं कडक ऊन असतं की आपण बाहेर जाऊ शकत नाही. आणि मग तेच जर आहे ना 3 वाजेच्या सुमारास वगैरे पूर्ण आकाशामध्ये काळे ढग जमा होतात आणि क्लायमेट अचानक चेंज होऊन जातं. कुठे कुठे तर पाऊस पण पडतो. आमच्या इथे तर 2दा-3दा पाऊस येऊन गेला. चेंजमुळे ना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होत असेल ना तर तो आमच्या आहे ना बायकांना होतो बरं का. कारण की ना आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही खूप सारे प्लॅन केलेले असतात की नाही मला आता आहे ना पापड बनवायचे, कुरडया बनवायच्या आहे, गोधड्या धुवायच्या आहे, ब्लँकेट्स वगैरे काय असतील ते काढून धुवायचे, असं आमचं चाललेलं असतं. पण ह्या क्लायमेट चेंजमुळे असं झालंय आम्हाला डिसिजनच घेता येत नाहीये की आज मी कोणते पापड बनवू. जर मी विचार केला की कुरडया बनवायच्या, बापरे त्याला तर किती सारं ऊन लागतं. कुरडयाच काय बाकी कोणतेही पापड जर बनवायचे असेल ना तर त्यांना ऊन खूप लागतं. म्हणजे सकाळ ते संध्याकाळ असं जर ऊन असेल ना तर मग पापड व्यवस्थित सुकतात, नाही तर मग ते वास मारतात ना, त्यामुळे. तर असाच सगळा गोंधळ आहे ना माझ्या माइंडमध्ये चालू आहे. तुमच्याकडे जर यावर काही उपाय असेल ना तर सांगा. रेडीमेड पापड घ्यायचं हे नका सांगू बरं का, कारण की त्याचा ऑप्शन तर माझ्याकडे पण आहे, ते ऑलरेडी मला माहिती आहे. त्या व्यतिरिक्त काय असेल तर तुम्ही मला सुचवू शकता. मला बनवायला ठेवून दिलेली आता गॅसवर आणि ती मला आहे ना 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यावी लागेल. काय होतं ना की स्टीम झाली ना ऑटोमॅटिक असा सुगंध येतो त्याचा आणि त्यामुळे मला समजतं की नाही आता इडली स्टीम झालीये म्हणून. तुम्ही पण ही गोष्ट नोटीस केली आहे का? मला खरं खरं सांगा बरं का कमेंटमध्ये, कारण की ना मी तर नोटीस केली आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. जेव्हा पण एखादा पदार्थ आपण स्टीम करायला ठेवतो ना तो जेव्हा शिजत येतो किंवा शिजतो तेव्हा त्याचा असा सुगंध दरवळतो. आणि हे जर तुम्ही कधी नोटीस केलं नसेल तर मग आज तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि तो तुम्ही ऐकला आहे ना तर तुम्ही नक्कीच घरी जाऊन ना ही गोष्ट नोटीस करा. आणि सगळ्यात जास्त हा प्रॉब्लेम आहे ना इडली बनवतानाच होतो बरं का. म्हणजे आपण स्टीम करायला तर ठेवून देतो इडली, पण आहे ना बघायला विसरून जातो की आता इतके वाजलेले होते, 20 मिनिटानंतर आपल्याला बंद करायचंय. मग अशा वेळेस ही ट्रिक तुम्हाला
मला नक्कीच कामामध्ये येईल. बाल्कनीमध्ये कपडे सुकवायला आलीच आहे, म्हटलं चला तुम्हाला आहे ना बाल्कनीतले काही माझे झाडं पण दाखवते. आणि इथे बघा माझ्या ब्रह्मकमळाला सुद्धा नवीन नवीन असे पाने यायला लागलेले आहेत. त्यानंतर जे हँगिंग प्लांट आहे त्याला सुद्धा नवीन पालवी फुटली आहे. आणि इथे माझा बाबू उठलेला आहे. मुलं लहान असो की मोठे असो, पहिले त्यांना आहे ना घरामध्ये आई लागते. म्हणजे झोपेतून उठला ना विनय की पहिले आईला शोधतो. मग आईने कडेवर घेतलं, थोडासा लाड केला, मग त्याला चांगलं वाटतं आणि मग तो जाऊन बसतो. आता इथे आत्ताच विनय उठलेला आहे म्हणून त्याला म्हटलं की पहिले पाणी पिऊन घे. आणि उठल्या उठल्या ना त्याला काही पाणी पिलं जात नव्हतं. त्याला म्हटलं तू सिप बाय सिप पी. मग तो म्हटला ठीक आहे. मग आपण जर सकाळी लवकर उठलो ना की कामं सुद्धा लवकर होतात. आता जेव्हा घरातले झोपलेलेच होते तिथेच माझा इडली सुद्धा बनवून रेडी केलेली होती, कपडे वगैरे वाळत घातले. आणि आता आहे ना मला प्रश्न पडलाय की इडली सोबत बनवू काय. एक तर सांबार बनवू की मग चटणी बनवू. पण सांबार बनवलं ना की मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या लागतात. आणि आज संडे ना तर मी संध्याकाळी जाते भाजीपाला घेण्यासाठी. आणि घरामध्ये ना मोस्टली भाज्या या संपलेल्या होत्या. म्हटलं चला चटणी बनवूया. मग म्हटलं चटणी बनवण्याच्या आधी इडल्या काढून घेते आणि नंतर दुसऱ्या इडल्या लावायला पुन्हा ठेवून देते. इडली बघा ना किती छान फुगलेली आहे. म्हणजे बॅटरच इतकं फुगलेलं होतं ना की मी तेव्हा समजून गेली होती की आजची इडली तर खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनणार आहे म्हणून. काय पाहिजे? इडली पाहिजे. आता सुटला ना तू झोपेतून, फक्त पाणी पिलंय आणि आता इडली पाहिजे. वास आला तुला इडलीचा. देऊ किती देऊ? किती ते? 1 2 3. विनयला 3 इडली पाहिजे. 1 2 3. ओके. हे जे मला दिसतंय ना स्टीलचं आहे आणि ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं. खरं तर याच्यामध्ये 24 इडल्या होतात, पण आहे ना एक इडलीचं भांडं मी लावत नसते कारण की एकदम बेसला जी इडलीचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये पूर्ण पाणीच चाललं. त्यामुळे मी लास्टचं भांडं लावायचं अवॉइड करते आणि ते साईडलाच ठेवून देते. हे इडलीचं भांडं मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं. तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल किंवा मग मला कमेंट करा. इडली सोबत आहे ना सांबार खाण्याची मजा तर वेगळीच असते, पण त्याहूनही दुप्पट मजा असते ती म्हणजे चटणी खाण्याची. मला तर सांबारपेक्षा चटणी खायला खूप आवडतं. कोणाकोणाला काय आवडतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट टाइम आहे ना मी सांबार बनवू की चटणी बनवू हे सुद्धा सांगा, म्हणजे त्याची रेसिपी सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. तर इथे मी आज चटणीच बनवणार आहे आणि ते का बनवणार आहे त्याचं रिझन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. चटणी बनवणं म्हणजे अगदी सिंपल काम. काय केलंय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये ऍड केलेला आहे थोडा लसूण आणि 1 इंच आलं. लसूण कोणी कोणी घालत नाही, पण मला आवडतो म्हणून मी घालत असते. त्यानंतर टाकलं आहे जिरं आणि त्यानंतर खोबरं सुद्धा घातलेलं आहे. हे वाटण मिक्सरमध्ये दळून घेतलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल ऍड केलं. तेल छान गरम झालं की आधी त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडू द्यायची. त्यानंतर जिरं टाकायचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं वाटण ते यामध्ये ऍड केलं. थोडं पाणी ऍड केलं आणि त्याला बॉईल होऊन दिलं आणि नंतर गरजेनुसार मीठ टाकलं. आपली चटणी तयार. आणि हीच जर चटणी तुम्हाला थोडीशी घट्ट पाहिजे असेल ना तर काय करायचं की जे बॅटर आपण तयार केलंय ना इडलीचं त्याच्यातले 2 चम्मच बॅटर हे त्या चटणीमध्ये ऍड करायचे. थोडं पाणी घालायचं. त्यामुळे ही चटणी थिक बनते, म्हणजेच घट्ट बनते आणि आपली चटणी इथे तयार होऊन जाते. आणि आम्ही ना रात्रीच्या डिनरमध्ये भाजी चपाती वगैरे हे सगळं. आणि दुसऱ्या दिवशी बघा जे बॅटर उरलं होतं ना त्याचा पुन्हा आम्ही इथे डोसा केलेला आहे. डोसा नाही, उत्तप्पा बनवून दिलेला आहे रिदिशाला आणि हे रिदिशाचं खूप फेवरेट आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.